मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वैचारिक दिवाळखोरी, इंटेलेक्च्युअल बँकरप्सी. तर या वर्षीचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभकामना. हे वर्ष जे आहे ते सगळ्यांच्यासाठी सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर सुरुवात करूया आजच्या विषयाला. खास करून बेळगाव वेंगुर्ला रस्त्यासाठी जे मी निवेदन दिलं होतं की 31 डिसेंबरच्या आत हा रस्ता दुरुस्त करावा, सगळे खाचखळगे भरावेत आणि ह्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी प्रयत्न सुरू होणं गरजेचं होतं. तर दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत, त्याचा आनंद आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आभार मानायचे आहेत दोघांचेही. एक तर PWD जे आपलं आहे, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, त्याचे जे इकडचे इंजिनियर आहेत त्यांचं, आणि नवीन विद्यमान आमदार साहेब जे आमचे आहेत त्यांचं. त्यांनी आपल्या एका भाषणामध्ये ही ग्वाही दिली की 10 मीटरचा रस्ता जो आहे तो आपल्याला लवकरच लाभेल. आता हे कधी होणार माहिती नाही, कसं होणार माहिती नाही, पण निदान त्यांनी ग्वाही तरी दिलेली आहे. तर अशी अपेक्षा करूया की वर्षभरात हे काम सुरू होईल किंवा संपेल आणि आपल्याला खरोखरच एक चांगल्या दर्जाचा रस्ता जो आहे चंदगड तालुक्याला मिळेल. तर ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्या तालुक्यासाठी आहे ती आहे, जे आपल्या MIDC आहेत तिथले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची सुद्धा दुरावस्था आहे झालेली. तर तिकडेही लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून लोक जे आहेत ते आकृष्ट होतील आपल्या MIDCमध्ये गुंतवणूक करण्यासाठी. नवीन नवीन उद्योगधंदे येतील, जेणेकरून आपल्या युवा पिढीला रोजगार प्राप्त होईल आणि एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आहे ते आपल्या तालुक्यामध्ये सुरू होईल. आता ऑफकोर्स आम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा मोठ्या फॅक्टरीज आपल्याकडे आहेत. काजू उद्योगधंद्यामध्ये आचल आहे. आता ॲटलास आपल्याकडे होती, त्याचं नाव बदलून दाणा झालं होतं. आता नवीन या 1 जानेवारीपासून पुन्हा त्याच्या नवीन नामकरण झालेलं आहे, कारण कंपनीमध्ये काही फेरबदल त्यांचे इंटरनल झालेले आहेत. तर ते असो, पण आपल्याकडे आपल्या युवा पिढीला एक चांगली उत्तम फॅक्टरी आहे, ज्याच्यामध्ये रोजगार जो आहे तो प्राप्त झालेला आहे. तर अशाच आणखीन काही फॅक्टरीज जर आपल्या तालुक्यामध्ये आल्या तर आनंदाची गोष्ट आहे. तर या दृष्टिकोनातून सुद्धा जर आपल्या आमदार साहेबांनी काही प्रयत्न केले, MIDCमध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न केला, तर त्यांचा मी आभारी असेन, आभारी आहे, आभारी राहीन. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाकीचे बरेच मुद्दे तालुका लेवलवर आहेत. आता गडिंग्लज, आजरा, चंदगड तिन्ही भागामध्ये आपल्या आमदार साहेबांना लक्ष द्यायला लागतं, पण ती जबाबदारी त्यांनी उचललेली आहे आणि त्यांना ती डेफिनेटली ते पेलतील पण. आणि या सगळ्याच भागांचा जो आहे तो एक जो डेव्हलपमेंट व्हायची जी गरज आहे किंवा ज्या चांगल्या गोष्टी घडणं गरजेचं आहे, तिकडे आमदार साहेब लक्ष देतील, वेळोवेळी लोकांच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या सोडवतील अशी अपेक्षा करूया. आणि याच्या पुढचा एक व्हिडिओ लवकरच मी पुन्हा अपलोड करेन. तो एक दुसऱ्या विषयाला अनुसरून असेल. तर सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा नवीन वर्षाच्या. आणि परत आपण भेटूच काहीतरी नवीन मुद्दे घेऊन, ज्याच्यावरती आपण चर्चा करू शकतो आपल्या तालुक्याच्या विकासासंदर्भामध्ये. आणि नव्या पिढीनं काहीतरी करणं गरजेचं आहे. जे मिळतं आहे त्याच्यावरतीच विसंबून न राहता किंवा त्याच्यावरच जे संतुष्ट न होता काहीतरी जास्त करण्याची एक जे आपल्यामध्ये बदल जो आहे तो घडवून आणणं गरजेचं आहे. आणि आपला तालुका जो आहे त्याच्यामध्ये बऱ्याच डेव्हलपमेंट होणं बाकी आहे.
आणि त्या होणं आवश्यक आहे, गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला नवीन दिशा मिळेल. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा इथंच थांबवतो आणि पुढच्या विषयावरती नंतर आपल्याशी चर्चा करेल. तोपर्यंत नमस्कार.